महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पनवेलमध्ये दिबांच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा पेटला। मुंबईकडे निघालेला पायी मोर्चा पोलिसांनी रोखला। आंदोलनस्थळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट। आंदोलकांना पांगवण्यासाठी सौम्य बळाचा वापर। माजी आमदार बाळाराम पाटील, खासदार बाळूमामा यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज पनवेलमध्ये मोठे आंदोलन पाहायला मिळत आहे। पनवेल ते मुंबई दरम्यान काढण्यात येणाऱ्या भूमिपुत्रांच्या पायी मोर्चाला सुरुवात होताच पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत आंदोलकांना रोखले आहे। मोर्चा पुढे नेण्यावर आंदोलक ठाम असल्याने आंदोलनस्थळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट झाली आणि यावेळी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला, ज्यामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। या आंदोलनाचे नेतृत्व करणारे माजी आमदार बाळाराम पाटील, खासदार बाळूमामा आणि रश्मिताताई पोपेटा यांच्यासह भूमिपुत्रांना ताब्यात घेतले आहे। या कारवाईमुळे आंदोलकांमध्ये अत्यंत तीव्र संतापाची लाट पसरली आहे। लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रशासन हिरावून घेत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून या दडपशाहीचे चोख उत्तर आगामी निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून दिले जाईल असा इशारा उपस्थित जनतेने केला आहे। सध्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वातावरण कमालीचे तणावपूर्ण आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, पनवेल।